नमस्कार मित्रांनो, दरवर्षी असं व्हायचं की कॉलेज मिळून जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा पालक कॉलेजच्या वेबसाईटवर नंबर घेऊन कॉल करायचे तर तेव्हा महाराष्ट्रामधील बऱ्याच कॉलेजमध्ये ओपनच्या फीची डिमांड व्हायची। म्हणजे विद्यार्थी आहे एसटी कॅटेगरी मधला, एससी मधला, ओबीसी मधला किंवा व्हीजेएनटी मधला, तरी सुद्धा कॉलेजवाल्याकडनं पूर्ण फीची डिमांड व्हायची। थोडक्यात डिमांड ड्राफ्ट म्हणजे जो बँकमधून काढून कॉलेजला नेऊन द्यावा लागतो, तर ते पूर्ण रकमेचा आणा असं कॉलेजवाले सांगायचे। ज्यावेळेस इकडनं पालक बोलायचे की सर आम्ही तर स्कॉलरशिप मध्ये बसतो, आम्ही ओबीसी मध्ये आहोत किंवा एनटी मध्ये, एसटी मध्ये, एससी मध्ये आहोत, तर तेव्हा कॉलेजवाले कॉल कट करायचे। सर्वच कॉलेजवाले असं करत नव्हते, पण महाराष्ट्रामधील बऱ्याच कॉलेजमध्ये मागच्या वर्षी सुद्धा अशा पद्धतीनं ऍडमिशन शेवटी विद्यार्थ्यांना कॅन्सल कराव्या लागल्या, ऍडमिशन होऊ शकल्या नाही आणि त्यांना मग नंतरच्या राऊंडमध्ये जावं लागलं। हे जर आपण पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये जर का आपल्या सोबत झालं असतं तर आपण काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये राहिलो असतो, पण तिसऱ्या राऊंडला, चौथ्या राऊंडला जर कॉलेजवाल्यांनी ओपनच्या फीची डिमांड केली असती, मागच्या वर्षी केलेली होती, जर केली असती आणि जर आपण ती पे करू शकलो नसतो तर आपली काउन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण संपली असती, आपल्याला रिपीट करायचं काम पडलं असतं। तुमचं याबद्दल नेमकं काय मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि सोबतच जिजव अकॅडमीचं एक ॲप सध्या लॉन्च केलेलं आहे आणि त्यावर एक ओनली काउन्सिलिंग अपडेटचा एक कोर्स लॉन्च केलेला आहे, तर तो जर जॉईन करायचा असेल तर नक्की जॉईन करा। परिपूर्ण मार्गदर्शन त्या कोर्समध्ये ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला केलं जाईल। बघा, आता जर समजा आपण यावर्षी काय होईल याचा जर विचार केला, तुम्ही कॅटेगरीमध्ये कोणतेही असाल मित्रांनो, पण एक GR आलेला आहे लेटेस्ट आणि GRची जी डेट आहे तर ती आहे 19 जुलै 2024 आणि हा जो GR आहे तर हा महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडनं आलेला आहे। GRचा जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे जे पण हेडिंग आहे, टायटल आहे, तर ते आहे आर्थिक दृष्ट्या मागास म्हणजेच EBC मध्ये येणारे विद्यार्थी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मध्ये म्हणजे EWS मध्ये येणारे विद्यार्थी, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग मध्ये असणारे म्हणजे थोडक्यात SEBC मध्ये येणारे विद्यार्थी व इतर मागास प्रवर्ग म्हणजे अर्थात OBC मध्ये येणारे विद्यार्थी। सविस्तर GR बघूया। 19 जुलै 2024 ला हे रिलीज झालेलं PDF आहे आणि तुम्हाला हे जे PDF आहे तर हे आपल्या जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता। बघूया सविस्तर, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या विद्यार्थी आणि पालकांच्या फायद्याचा विषय, कारण दरवर्षी ज्या पद्धतीनं ॲडमिशनमध्ये पालकांना त्रास व्हायचा कदाचित यावर्षीपासून तो कमी होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतंय की यामध्ये काही चेंजेस होतील का? नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होईल। व्हिडिओ जर थोडाफार जास्त व्ह्यूज जर याला बनले तर कदाचित या गोष्टीला अजून गांभीर्य निर्माण होईल, कॉलेजवाले सुरुवातीलाच फीस घेताना विचार करतील। बघा, जर समजा आपण याला बघायला गेलो शासन परिपत्रक, तर या शासन परिपत्रकामध्ये सुरुवातीला तर काही कॅटेगरीजचा उल्लेख करण्यात आलेला आहे। यामध्ये EBC असेल, त्यानंतर EWS आहे, SEBC आहे आणि OBC आहे। तर या सर्व कॅटेगरी ज्या आहेत तर यांना ॲडमिशनच्या वेळी जर पूर्ण रक्कम भरायची काम पडलं तर शासन काय करते, तर शिक्षण शुल्क म्हणजे ट्युशन फी जी असते ती आणि परीक्षा शुल्क म्हणजे एक्झाम फी, तर या दोन्ही रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते शासनाकडून, गव्हर्नमेंटकडून। प्रतिपूर्ती म्हणजे नेमकं काय? सुरुवातीला आपण ओपनचा DD भरायचा, थोडक्यात ओपनची फीज भरायची आणि नंतर मग गव्हर्नमेंट आपल्याला अर्धी फीज वापस देईल। कारण यामध्ये दिलेलं आहे बघा, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यामध्ये 50% रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती आतापर्यंत, पण आता इथून समोर नेमकं काय होणार आहे तर हेच यामध्ये सविस्तर दिलेलं आहे। सुरुवातीला तर यामध्ये एक महत्त्वाचं जे वाक्य आहे की जे आहे की वरील प्रवर्गातील मुलींना, वरील प्रवर्गातील म्हणजे हे सर्व प्रवर्ग हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, वरील प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 50% ऐवजी 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे असा शासनानं निर्णय घेतलेला आहे। पुन्हा हेच वाक्य समोर आलंय की शासन काय करणार तर प्रतिपूर्ती करणार, म्हणजे थोडक्यात काय, अगोदर रक्कम भरायची काय आणि नंतर मग शासन पैसे 100% वापस देईल काय, तर हे असं कन्फ्युजन होईल। तर त्यामुळेच आता बघूया की पुढचे मुद्दे नेमके काय। नंबर 2 ला काय दिलेलं आहे बघा,
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांना 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुदेय आहे, म्हणजे थोडक्यात मुलींना, कारण हे मुलांना 100% नाही, मुलांना किती टक्के, तर मुलांना आहे 50%. ओके, आता त्या पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षाच्या वेळी म्हणजे थोडक्यात प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काच्या रक्कम भरण्याचा आग्रह धरण्यात येऊ नये. तर हे खूप मोठं आहे बघा, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे की आग्रह करण्यात येऊ नये, शिक्षण शुल्काचा आग्रह करू नका. तर हे या GR मध्ये स्पष्ट दिलेलं आहे आणि यामध्ये काही मुद्दे सुद्धा आहे आणि या मुद्द्यांमध्ये महत्त्वाचे जे मुद्दे आहे, जर समजा आपल्याला असं एखाद्या कॉलेजनं जर का डिमांड केलं की नाही आम्हाला आमच्या कॉलेजचा रूल आहे की तुम्हाला पूर्ण फीचीच DD आणावं लागेल, तुम्हाला अर्ध्या रकमेचा DD देऊन चालणार नाही मुलांना किंवा मुलींना तशी ॲडमिशन मुलींची होणार नाही, मग अशा वेळेस काय होणार आहे नेमकं, तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा. जर समजा असा आग्रह एखादी शिक्षण संस्था जर का धरत असेल तर अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत तर ह्या दिलेल्या आहे आणि अशा वेळी त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. तर त्यामुळं तुम्ही जर या GRला जर का सविस्तर वाचलं, यामध्ये सगळं आहे की अशा प्रकारची जर मागणी केली तर संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, कॉलेज विरुद्ध कारवाई सुद्धा होऊ शकते. पण आता विषय असा की सर 100% साठी हा GR आहे का, फक्त मुलींसाठीच आहे का, तर नाही मित्रांनो, यामध्ये मुलं आणि मुली हे दोन्ही सुद्धा आले. फक्त तुम्ही जे आहे तर ते स्कॉलरशिपमध्ये बसायला पाहिजे, थोडक्यात तुमचं इन्कम जे आहे तर ते 8 लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे. ज्या काय बाकीच्या गोष्टी आहे तर त्या सगळ्या तुमच्याकडं स्कॉलरशिपसाठी आवश्यक असणाऱ्या, ज्यामध्ये कास्ट आहे, व्हॅलिडिटी आहे, इन्कम सर्टिफिकेट आहेत, NCL आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे जर उपलब्ध असतील तर तुमच्याकडनं 50% रकमेचा म्हणजे मुलाकडनं, ओके, आणि मुलीकडनं पूर्ण रक्कम जी आहे तर ती माफ होऊ शकते यावर्षी. म्हणजे तुम्हाला थोडक्यात फीज भरायचं काम पडणार नाही मुलींना आणि मुलांना 50% फीजवर ॲडमिशन होऊ शकते. आता जर आग्रह धरत असेल किंवा किंबहुना शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना जर का प्रवेश दिला जात नसेल आणि अशा तक्रारी जर का येत असतील, हे वाक्य सुद्धा आहे इथं की जर अशा तक्रारी जर येत असतील तर पालक, विविध संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त जे काय समजा कंप्लेंट्स आहेत तर ह्या जाणारच येतात यावर्षी. कारण काय, तर आता लोक हे GR वगैरे सगळं सर्वांना माहिती आहे. आता नंबर 3 बघा, वरील पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे EBC, त्यानंतर EWS, SEBC, OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश देताना त्यांच्याकडून शिक्षण शुल्क आकारण्याबाबत शैक्षणिक संस्थांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. तर ह्या ज्या खालच्या सूचना आहे ना, इथून समोरच्या खालच्या सूचना, तर ह्या सगळ्या सूचना कॉलेजवाल्यांसाठी आहे. तर ह्या आपल्याला सुद्धा माहिती असायला पाहिजे कारण आपल्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन करायची. बघा, पहिली सूचना अशी आहे, सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या तसेच विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना 100% शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुदेय आहे त्यांच्याकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा. तर ही जी सूचना आहे तर ही कॉलेजसाठी आहे, संस्थेसाठी आहे. ही पहिली की त्यांना पूर्णपणे शिक्षण शुल्क न आकारताना प्रवेश देण्यात यावा. पण हे कोणाला, तर विद्यार्थिनींना, कारण 100% शुल्क जे आहे तर ते विद्यार्थिनींना आहे. आता पुढचं जे वाक्य आहे, ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना 50% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुदेय आहे त्यांच्याकडून फक्त 50% शुल्क घेऊन त्यांना प्रवेश देण्यात यावा. ओके, म्हणजे थोडक्यात कॉलेजवाल्यांना या ठिकाणी सूचना आहे की तुम्ही ओपनच्या फीची डिमांड करू नका. मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्या तर याला या ठिकाणी काहीतरी आता आळा बसू शकतो. नंबर 2, शैक्षणिक संस्था योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन संबंधित योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना DBT पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे. थोडक्यात स्कॉलरशिपचे अर्ज भरले जातात या वेबसाईटवर, पोर्टलवर, तर ते भरण्यात यावे. पण
थांबा मित्रांनो, थोडी घाई करू नका, कारण याच्या खालचे मुद्दे जे आहेत तर हे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपण जर समजा याच मुद्द्यावर असेल, म्हणजे हेच जर आपल्याला माहिती असेल की नाही आता पूर्ण फी भरायचं काम नाही, कारण ह्या सूचना आहे कॉलेजवाल्यांना दिलेल्या, मग आता पूर्ण फी द्यायचं काम नाही. पण यापेक्षा महत्त्वाचं आहे की अजून काही पॉईंट्स या PDF मध्ये, कारण हे जे PDF आहे तर हे आपण 2 पेजेसचं जे PDF आहे तर त्यातला आपण जो 3 नंबरचा पॉईंट आहे तर तो रीड करतोय. पण अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की 5वा पॉईंट बघा काय दिलेलं आहे. तर या पॉईंटमध्ये खूप साऱ्या कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी आहे 5 नंबरच्या. बघा, संबंधित संचालयाने परीक्षा शुल्काची रक्कम योजनेअंतर्गत अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांचा आधार संलग्नित बँक खात्यात थेट जमा करावी. बघा, जर समजा यांना स्कॉलरशिप भेटणारे विद्यार्थ्यांना, तर आता इकडं हे वाक्य बघा काय दिलेलं आहे, कारण हेच महत्त्वाचं आहे वाक्य. बघा, प्रवेशाच्या वेळी संस्थांनी विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काचा भरणा करून घेतला असल्यास, हे महत्त्वाचं. म्हणजे अगोदर आणि यामध्ये थोडी कॉन्ट्रावर्सी निर्माण झालेली आहे. म्हणजे अगोदर सूचना देण्यात आल्या की त्यांना प्रवेशाच्या वेळी तुम्ही शुल्क घेऊ नका, आणि यामध्ये काय दिलेलं आहे की जर समजा शिक्षण शुल्क जर घेतलं असेल, ट्युशन फी जर घेतली असेल, तर मागच्या वेळेस काय करायचं, तर सदर रक्कम संस्थेने विद्यार्थ्यांना परत करावी. म्हणजे थोडक्यात अगोदर जर रक्कम घेतलेली असेल तर त्यांनी ती परत करावी. मग याचा अर्थ काय की ते घेऊ शकतात का अगोदर. म्हणजे थोडक्यात या GR मध्ये वरती काहीतरी वेगळं रीड करायला मिळालं आणि 5 नंबरमध्ये काहीतरी वेगळं रीड करायला आलं. तर या बाबतीत तुमचे नेमके काय मत आहे तर हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण 6वा मुद्दा सुद्धा बघा काय येतं 6 नंबरमध्ये, वरील सूचना संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई, तर हे सगळं दिलेलं आहे. आणि या शिक्षण संस्था तसेच विद्यापीठ यांच्या निदर्शनास आणून त्यांचे काटेकोरपणे पालन करावे, आणि सदर सूचनांचे पालन न केल्यास काय होईल, तर आवश्यकता वाटल्यास सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध काय होईल, कारवाई होईल. मग थोडक्यात कोणत्या सूचना, म्हणजे अगोदर विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊन नंतर त्यांच्या खात्यामध्ये ते जमा करावे का, की अगोदरच मग विद्यार्थ्यांना सूचना ज्या शुल्क आहे तर ते डिमांड करू नये, तर नेमक्या कोणत्या सूचना आहेत, तर हे या PDF मध्ये थोडं कन्फ्यूज करण्यासारखं आहे. पण आता हे PDF मी कमेंट बॉक्समध्ये आणि सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, हे नक्की रीड करा. आणि यामधून अजून तुम्हाला काय अर्थ लागतो तर हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की नेमका आपण या PDF ला अर्थ कसा काढायला पाहिजे. ओके, कारण वरती काही मुद्दे असे की शिक्षण शुल्क जे तर ते भरण्यात येऊ नये, म्हणजे विद्यार्थ्यांना तशी सक्ती करण्यात येऊ नये. आणि नंतर मग असं दिलेलं आहे की त्यांच्याकडून MahaDBT वेबसाईटवर फॉर्म भरून घेण्यात यावा आणि त्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा करावी. आणि यात हे 5वं स्टेटमेंट 5 नंबरचं जो पॉइंट आहे, प्रवेशाच्या वेळी शिक्षण संस्थांनी, म्हणजे संस्थांनी विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क भरून घेतला असल्यास, तर हे पण महत्त्वाचं आहे. मग घेऊ पण शकतात का कॉलेजवाले, त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार आहे, महत्त्वाचं आहे. हे पाहावं लागेल की नेमकं काय होईल. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. या GR ला तुम्ही काळजीपूर्वक बघायला गेलात तर हे सगळं सविस्तर दिलेलं आहे आपल्याला. तुम्ही जर नवीन असाल सबस्क्राईब करा. ॲप डाउनलोड केलेलं नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये ॲपची लिंक देतोय. त्यामध्ये एक कोर्स आहे की जो सध्या 50% ऑफवर आहे आणि ओनली अपडेट्स आहेत. आमचं रजिस्टर्ड विद्यार्थ्यांच्या पेड काउन्सिलिंगमध्ये जे 1-to-1 काउन्सिलिंग होतं, तर त्या पद्धतीचं ॲपमध्ये नाही, पण त्यामध्ये चार्ट सगळं तुम्हाला डिटेल्स मिळतील. आणि तुमची ॲडमिशन प्रक्रिया होईपर्यंत सर्व मार्गदर्शन तुम्हाला ॲपमध्ये केलं जाईल. आज आपण या ठिकाणी थांबतोय. ओके, बाय.